महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे नाशिक महामार्गावरील चाकण, शिक्रापूर आणि तळेगाव परिसरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीला आता राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। अनेक वर्षांपासून शासनाचे दुर्लक्ष होत असलेल्या खेड तालुक्यातील चाकण परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, न्यायालयीन वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजगुरुनगर वकील बार असोसिएशनने गुरुवार 3 जुलै रोजी बैठक घेऊन मुंबई आणि उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव मंजूर केला आहे। इमारतीचे उद्घाटनाचा प्रस्ताव तसेच त्याच्याबद्दल इतर वकिलांच्या इतर समस्या याच्याबाबत चर्चा झाली। या सर्व चर्चेमध्ये बरेचसे मुद्दे निघाले। त्या मुद्द्याला उत्तर देताना ह्या खेडकोर्टातील प्रश्न नामदार हायकोर्ट यांच्या माध्यमातून सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न ह्या कार्यकारिणीने केलेला आहे। त्या प्रेस घेण्याचे कारण की आत्ता जो ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिक समस्येचा, त्या समस्येबाबत आम्ही वकील लोक समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहे। आज आमच्या वकील संघटनेने म्हणजे जवळजवळ 700 वकिलांनी मला व माझ्या कार्यकारिणीला या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मुंबई नामदार हायकोर्ट इथे रीट दाखल करण्यासाठी मला ठराव दिलेला आहे। मी ह्या ज्वलंत प्रश्नावर खेड बार असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने लवकरात लवकर नामदार मुंबई हायकोर्ट येथे रीट पिटिशन दाखल करणार आहे। तरी सर्व लोकांना किंवा जनतेला माझं एकच सांगणं राहील की याच्यामध्ये मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की जे काही सरपंच असतील गावचे किंवा शाळेंचे डायरेक्टर असतील, दवाखाने असतील, काही ऑफिसर लोक असतील, यांचे मला ठराव लागतील की इंडस्ट्रियल जो आपल्याकडे हब आहे त्यांचेही ठराव लागतील की त्यांना ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो। हे ठराव मला जर मिळाले तर मी ही जी कारवाई आहे जी करणार आहे त्याला मला उपयोग होईल। तर मी या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की गावचे सरपंच असतील, शाळेचे डायरेक्टर्स व इतर बँका, राजगुरू बँक असतील, मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्यांचे इंडस्ट्रियल हब जे आहेत यांचे जे काही मेन अधिकारी आहेत यांनी जर मला ती मदत दिली, इवन दो माझं आपले खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं आले, ते जो काय तो पण डाटा जो आहे त्यांच्याकडे अवेलेबल डाटा तो पण मला लवकरात लवकर त्यांनी मान्य केलेला आहे। तर मी हा जो प्रश्न आहे हा खेड बारच्या वतीने हायकोर्टात मांडून त्याच्यावर तोडगा काढण्याचे नक्की प्रयत्न करेल। आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण सर्वजण ह्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर रास्ता रोको करतो, झेंडे, विविध पक्षांचे झेंडे आपण ते रस्त्यावर आणतो। तर ह्या माझं एकच सांगण्याचं आहे की ह्या गोष्टीतून हा प्रश्न संपणार नाही, सरकार जागं होणार आहे। जेव्हा कधी नामदार हायकोर्टाची ऑर्डर येईल किंवा एखादा आदेश येईल तर ह्या आदेशानुसारच ह्या ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो असं मला आणि आमच्या बार असोसिएशनला वाटतं। तर आम्ही सर्वांनी हिरण्याचा सहभाग घेतलेलाच आहे। तर माझं म्हणणं किंवा माझं आव्हान असं आहे की जनता जी इतर आहे त्यांनी सुद्धा आमच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला इथून पुढे मदत करावी। धन्यवाद। रीट पिटिशन दाखल आपण ट्रॅफिकचा एरिया सांगा। ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो आपला नाशिक फाटा ते खेड, तसेच सर्वात ज्वलंत प्रश्न जो आहे आता चाकण तळेगाव रस्ता, याचा जो तोटा आहे हा सर्वसामान्य वकिलांच फक्त नाही तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनता, शाळेतली मुले, पेशंट्स लोक, वयोवृद्ध माणसं, न्यायालयीन कर्मचारी, इतर अधिकारी जो वर्ग असो, पुण्यावरून खेडला येणारे किंवा खेडून पुण्याला जाणारे, बाकीचे सर्व यांना सगळ्यांना त्रास होतो। यांच्या सगळ्यांसाठी मी हे रीट बारच्या वतीने दाखल करणार आहे। नाही, हे सगळं सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी करू शकतात, मात्र तुम्हाला असं काय वाटतं की कोर्टाने सांगितलं तरच ते होऊ शकतं? आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे, प्रतिनिधी करू शकतात, पण प्रतिनिधींची आपण वाट किती वर्ष बघणार आहेत? गेले 10 ते 15 वर्ष हा प्रश्न आपल्या लोकांना, आपण जसं जेवतो तसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। रोज उठलं की आपल्याला डोक्यात एकच प्रश्न आहे की ट्रॅफिक म्हणजे आपलं काम महत्त्वाचं आहे का ट्रॅफिक महत्त्वाचं आहे, हा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तर माझं कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या वरिष्ठांचा माझं संबंध नाही किंवा त्यांच्याबद्दल मी बोलण्याची माझी ताकदसुद्धा नाही। माझं म्हणणं आहे कायद्याच्या कचाटीत राहून हा ट्रॅफिकचा प्रश्न कसा आपल्याला सोडवता येईल सर्वसमावेशक करून यासाठी हे प्रयत्न केले जातील। कर्वे साहेब, भूसंपादनाच्या बाबतीमध्ये काही ते नागरिकांच्या ज्या सूचना येतील किंवा जे समाजातील आधारस्तंभ जे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे समाज, शाळा असतील, कॉलेजेस असतील, बाकी इतर ऑफिस, त्यांचे जर अभिप्राय आला तर आपण तो मुद्दा रीट पिटिशनमध्ये मांडू आणि मेहरबान कोर्टाला, नामदार हायकोर्टाला जे योग्य वाटतील, जे पुरावे लागतील, जे मुद्दे लागतील, जे मुद्दे
ज्या मुद्द्यावर हा ट्रॅफिक प्रश्न संपू शकतो असे मुद्दे आपण सर्व वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मांडणार आहोत. नवीन इमारतीमध्ये सुसज्जता करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इतर काळामध्ये ज्या अडचणींना वकील सभासदांना सामोरं जावं लागत होतं त्यामध्ये आपण सर्वजण सुज्ञ आहात. आपण त्या अडचणीचा आढावा घेतला. नवीन इमारतीमध्ये त्या बाबतीमध्ये आपण काय इतर सुविधा किंवा सुधारणा केलेल्या आहेत? माझा कार्यकाल साधारण एप्रिलमध्ये चालू झाला. एप्रिल नंतर मेमध्ये सुट्टी होती कोर्टाला. 2 महिन्यामध्ये मी आणि माझ्या कार्यकारिणीने हे रेलिंगचं आपलं जे काम दिसतंय ते रेलिंगचं काम केलं आहे. दोन्ही बारूम जे आहेत आमच्या प्रशस्त लेडीज आणि जेंट्स ह्या वकील संघटनेचे बारूम्स आम्ही नीट केलेले आहेत. 2 इंचाची पाईपलाईन कोर्टासाठी 12 महिने 24 तासासाठी नगरपरिषदेने आम्हाला दिली आहे. त्याच्यानंतर नवीन बिल्डिंगच्या कामकाजासंदर्भात आत्ताच नवीन कार्यकारिणीने नामदार हायकोर्ट यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह अशा सगळ्या डिरेक्शन दिल्यात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात खुश आहोत, नशिबान आहोत की त्यांनी आमचा मान राखला आणि आमच्या ज्या काही तक्रारी होत्या समस्या होत्या त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या आणि त्याचं निराकरण लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. दुसरी गोष्ट हे जे कोर्ट आहे हे वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी आहे. या ज्या सुविधा ज्या मिळणार आहेत ह्या उच्च कोटीच्या असणार आहेत. त्या सूचना. प्रतिनिधी नाझीम इनामदार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.